चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण विजन बोर्ड बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. विजन बोर्ड कसा बनवतात, विजन बोर्डचे फायदे काय, किंवा विजन बोर्डमुळे आपण आपल्या स्वप्नांपर्यंत कशा प्रकारे पोहोचू शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची पूर्ण एक सिरीज बघितली. त्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बेसिक गोष्टी सांगितल्या. ते व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करत आहे. ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा. मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये बऱ्याच टेक्निक असतात, छोट्या मोठ्या. त्यातीलच एक सगळ्यात महत्त्वाची आणि इफेक्टिव्ह टेक्निक म्हणजे व्हिज्युअलायझेशन बोर्ड. व्हिज्युअलायझेशन बोर्ड हा बनवायलाही सोपा आणि ही टेक्निक वापरायलाही सोपी असते. मित्रांनो, व्हिज्युअलायझेशन बोर्ड बनवणं हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. पण त्याआधी तुम्हाला हे वर्क कसं करतं, सायंटिफिकली आपल्या ब्रेनमध्ये कशा प्रकारे याचं वर्किंग चालू असतं ते मी तुम्हाला आधी सांगणार आहे. मित्रांनो, आपण एक उदाहरण घेऊया, ज्याच्यामध्ये समजा की आपण एक छोटीशी गोष्ट आहे की मला बाजारात जायचं आहे आणि एक सफरचंद खरेदी करायचा आहे. यामध्ये आपण सगळ्यात आधी काय इमॅजिन करतो? आपण सगळ्यात आधी आपलं ब्रेन बोलल्यानंतर ते सफरचंदाची इमेज इमॅजिन करत असतं. त्यानंतर आपल्याला जर दुकान माहीत असेल तर आपल्याला अगदी स्टार्ट टू एंड रस्ताही आठवायला लागतो आणि आपण लगेच त्या दिशेने जायला निघतो. मित्रांनो, त्याच प्रकारे ते सफरचंद म्हणजे आपली स्वप्न असतात आणि आपल्याला ती पूर्ण करण्याआधी त्याचा रोडमॅपही माहिती हवा. तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला क्लिअरिटी ही हवी. त्यासाठी आपल्याला विजन बोर्ड हा मदत करत असतो. आपल्या ह्युमन बेइंगची ही टेंडन्सी असते की कुठलीही गोष्ट बोलल्यानंतर ते सगळ्यात आधी त्या गोष्टीचं इमॅजिनेशन करत असतं. असं म्हटलं जातं की कुठलंही युद्ध रणांगणात लढण्याआधी ते आपल्या मनात लढलं जातं. त्याच प्रकारे आपण जेव्हा कुठलीही गोष्ट करण्याचं ठरवतो तेव्हा सगळ्यात आधी ती गोष्ट आपण इमॅजिन करत असतो. त्याच प्रकारे आपल्याला ह्या जगात जेवढ्या पण गोष्टींचे शोध लागले आहे, जेवढे पण रिसर्च झाले आहे, त्या सगळ्या गोष्टी कोणीतरी आधी मनात इमॅजिन केल्या होत्या. विमानाचा शोध लागला तेव्हाही तो आधी मनात तयार झाला होता. त्यानंतरच त्या गोष्टी सत्यात उतरवण्यात आल्या. त्याच प्रकारे आपल्या स्वप्नांचंही असतं. जेव्हा आपण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करत असतो तेव्हा सगळ्यात आधी ती गोष्ट आपल्या मनात आलेली असते. मित्रांनो, तीच गोष्ट आता आपल्याला आपल्या विजन बोर्डवरती उतरवायची आहे. तुम्हाला मी या व्हिडिओमध्येच एक सॅम्पल विजन बोर्ड दाखवणार आहे. तुम्ही त्यानुसार तुमचा विजन बोर्ड बनवू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विजन बोर्डचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. त्याप्रकारे तुम्ही तुमचे ठरवलेले स्वप्नांची चेकलिस्ट बनवा आणि त्याप्रकारे तुमचा विजन बोर्ड डिझाईन करा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी स्वप्न प्रायोरिटीवरती आहेत, आधी त्याच गोष्टींची लिस्ट बनवा. तुम्हाला 2025 मध्ये कोणती स्वप्न प्रायोरिटीवरती पूर्ण करायची आहे, त्याचंच सर्वात आधी विजन बोर्ड बनवा. आणि जेवढा तुम्हाला कमीत कमी गोष्टींचा विजन बोर्ड बनवता येईल तेवढा प्रयत्न करा. कारण की जर तुम्ही खूप जास्त त्याच्यावरती गर्दी करून ठेवली तर ते तुम्हालाही बघायला चांगला नाही वाटणार आणि त्या गोष्टीची क्लिअरिटीही तुम्हाला तितकी येणार नाही. त्यामुळे तुमच्या लिस्टची प्रायोरिटी डिसाईड करा आणि त्यानुसार लिस्ट बनवा. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती एक सॅम्पल विजन बोर्ड दाखवला आहे. त्याच्यावरती तुम्हाला दिसत असेल की इथे हेल्थ रिगार्डिंग, करिअर रिगार्डिंग काही इमेजेस दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, त्याच प्रकारे तुम्हालाही तुमच्या आयुष्यात किंवा 2025 मध्ये तुम्हाला काय अचीव करायचे आहे त्याचं तुम्ही लिस्ट बनवा आणि त्यानुसार इमेजेस एका कार्डबोर्डवरती चिटकवा. मित्रांनो, यामध्ये तुमचं करिअर असू शकतं, तुमची हेल्थ असू शकते, तुमचा जॉब असू शकतो. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याबद्दल काहीही तुम्ही विजन बोर्डवरती लावू शकता. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला जर त्या ड्रीमबद्दल काही इम्पॉर्टंट नोट असेल किंवा काही सेंटेन्स असतील, कोट्स असतील, तर तुम्ही ती त्या इमेजेस खाली लावूही शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा विजन बोर्ड बनवू शकता.
आता विजन बोर्ड बनवल्यानंतर असं कधीही समजू नका, की मी इमॅजिन केलं आणि 8 दिवसात मला ती गोष्ट भेटली आणि माझ्या आयुष्यात मॅजिक झालं. तर असं काही नसतं मित्रांनो. तुम्हाला कन्सिस्टंटली ती गोष्ट इमॅजिन करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा रिझल्ट भेटेल. त्यामुळे तुम्ही अशी अपेक्षा करू नका, की मी आज विजन बोर्ड बनवला आणि 8 दिवसातच माझ्या आयुष्यात जादू झाला आणि मला सर्व गोष्टी भेटल्या. असं न करता ती गोष्ट तुम्ही तो विजन बोर्ड दररोज बघत जा. त्या गोष्टीचं तुम्ही फील करा, इमॅजिन करा, की मला जेव्हा ही गोष्ट भेटेल, तेव्हा माझ्या फीलिंग्स कशा असतील, माझा हॅपीनेस कसा असेल आणि मी किती या गोष्टींमध्ये खुश असेल, हे सर्व तुम्ही इमॅजिन करा, जेव्हा तुम्ही तो विजन बोर्ड बघाल. त्यानंतर तुम्हाला त्यासाठी प्रयत्नही करावे लागतील आणि जेव्हा तुम्ही विजन बोर्ड बनवून प्रयत्न कराल, तेव्हा तुम्ही सकारात्मकतेने त्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन असेल. त्यामुळे विजन बोर्ड बनवणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांपासून डिस्ट्रॅक्ट होतात, तेव्हा विजन बोर्ड तुम्हाला पुन्हा ट्रॅकवरती आणण्यासाठीही मदत करत असतो. त्यामुळे विजन बोर्ड बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आज कोण-कोण विजन बोर्ड बनवणार आहे तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.